आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे केशवा, तू म्हणतोयस की व्यक्तीला सगळी कर्म अशा प्रकारे करायला हवीत की जसं काही तो भगवंताची पूजा करत असावा किंवा लोककल्याणासाठी कुठला यज्ञ करत असावा, जसं की द्रव्ययज्ञ, ज्ञानयज्ञ इत्यादी. तर हे माधवा, माझ्या मार्गदर्शनासाठी मला हे सांग की माझ्यासाठी कुठला यज्ञ योग्य असेल. रणयज्ञ. रणयज्ञ? हो पार्था, तू एक क्षत्रिय आहेस. धर्माच्या रक्षणासाठीच शस्त्र धारण करून तू या युद्धभूमीवर आला आहेस. त्यामुळे तुला सगळ्यात आधी रणयज्ञच करायला हवा, म्हणजेच युद्ध करायला हवं. हे पार्था, कर्मयोग्याचं जीवन हा पण एक यज्ञच असतो. म्हणून तू पण आसक्तीतून मुक्त होऊन स्वधर्माचं पालन कर, युद्ध कर. हे पार्था, जर तू धर्मासाठी यज्ञरूपी युद्ध करशील तर बाकीचेही तुझ्याकडून धर्माची प्रेरणा घेतील. कारण श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतात, अन्य पुरुषही तसंच आचरण करतात. सर्व त्याचंच अनुसरण करतात, कारण मोठ्यांचं अनुकरण छोटे तर करतातच. हे अर्जुना, माझ्याकडे बघ. जर मीही तटस्थ झालो, निष्क्रिय झालो, न्यायाचं समर्थन नाही केलं, अन्यायाचा प्रतिरोध केला नाही, तर लोक माझं अनुकरण करून निष्क्रिय होतील, कर्माचा त्याग करतील. आणि मग या लोकांचं प्रारब्ध अस्ताव्यस्त होईल, जग नष्ट होईल. म्हणून श्रेष्ठ लोकांना दुसऱ्यांना अधर्मापासून वाचवण्यासाठी आणि धर्माच्या मार्गावर चालवण्यासाठी आदर्श कर्माचं उदाहरण पुढे ठेवावं लागतं. मीही याच उद्देशाने कर्म करतो. यासाठी नाही की मला कर्म करून काही मिळवायचंय, असाध्य साध्य करायचंय. सगळंच तर मला शक्य आहे.